नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला इंग्लिश ग्रामर क्लास सेकंडचा चॅप्टर नंबर जो फोर्थ आहे. काय तुमच्या चॅप्टर नंबर फोर्थ मला बघू द्या. काउंटेबल बघू द्या. मी तोच बघितला होता बघा. काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स हा तुमचा फोर्थ चॅप्टर आहे. तर आज मी तुम्हाला याचे क्वेश्चन आन्सर सुद्धा आणि त्याला शिकवणार सुद्धा आहे. तर बघा, लेसन नंबर 4 आहे आपला काउंटेबल अँड अनकाउंटेबल टेबल नाउन्स हा आपला लेसन नंबर 4 आहे. आणि या लेसन मध्ये आपण बघणार आहे काउंटेबल नाउन्स काय म्हणतात. एकदम सिंपलची गोष्ट आहे. काउंटेबल नाउन त्यांना म्हणतात काउंट करता येते. काउंट करता येते ते की हाऊ मेनी पेन्स किती पेन आहे तुझ्याकडे. तर 4 हा जो आहे करेक्ट आहे, म्हणजे हा काय काउंटेबल आहे. तर आता अनकाउंटेबल बघा, इथेच मी लिहिलं अनकाउंटेबल. ते काउंट करता येत नाही. ते काउंट करता येत नाही. की हाऊ मेनी साल्ट किती तुझ्याकडे मिळत आहे. तर मोजता येते काय 1 दाना 2 दाना 4 दाना. मोजता येत नाही, म्हणजे काय काउंटेबल नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची. थांबा, पेन बंद पडला, मी दुसरा पेन आणतो. याच्यावरच लिहितो. एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची की काउंटेबल ह्या नाउन्स काउंटेबल नाउन्सला त्याच्या अगोदर एन आणि द बिफोर त्यांच्या अगोदर हे काही शब्दांना लागतात. म्हणजे काही शब्दांना लागते, त्याच्यानंतर एन काहीला लागते आणि हा द आहे हा काहीला लागते. तर आता आपण डायरेक्ट हे झाल्यानंतर आता तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचून घ्यायचं, कारण की माझं काम आहे तुम्हाला एक्सप्लेन करणं. तर मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ दाखवतो बा. आपलं लेसन नंबर 4 मी एकाच बुकचं घेत आहे, कारण की एका बुकचं मी तुम्हाला पहिलं समजून सांगत आहे, म्हणजे आपला सिलेबस संपला. क्वेश्चन 1 लिहून देतो, तो रॉंग आहे. पुरा रॉंग आहे, कारण अथर्वने तो रॉंग लिहिलेला आहे, म्हणून मी पेजवरती तो लिहून आणलेला आहे ना. आता तुम्हाला तो बोर्डवरती लिहून देतो, कारण की माझी घाई म्हणजे तो रॉंग असू शकते. तुम्ही ते लिहिलं तर तुमचं हे होणार, चुकणार बा. क्वेश्चन 1 आहे तुमचा, सर्कल करायचं आहे. यातला ए नंबरला आहे कॅट्स. लाईन मध्ये कॅट्स आहे, त्याला सर्कल करायचं. मी करून नाही देत, ते तुम्हाला करायचं आहे. बी नंबर टॉईज आहे, टॉईज आणि बॅग आहे, त्यांना तुम्हाला सर्कल करायचं. त्याच्यानंतर सी नंबर मध्ये बॉक्स आणि पेन्सिल. सॉरी चुकलं. हे इथं मून पाहिजे, मून्स. आणि डी नंबरचं आहे तुमचं बॉक्स अँड पेन्सिल. त्याच्यानंतर ई नंबरचं आहे टीचर, आणि त्याच्यानंतर आहे बुक्स. झाले, हे झालं. त्याच्यानंतर आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आहे. काय दिलेलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 2? रिराईट बा. तुम्हाला दिले रिराईट द सेंटेन्स गिवन बिलो बाय इंटरेस्टिंग एन ओव्हर द बिफोर काउंटेबल नाउन. 1 इज डन फॉर यू. आपल्याला एक करून दिलेले आहे, बाकी सर्व आपल्याला करायचं आहे ते म्हणते. तर आता आपण काय करूया, तर बाकी सर्व जे आहे ते करूया. क्वेश्चन नंबर 2 म्हणलं ए दिलेले त्याने आपल्याला बी करायचं. तर मी पेपरवरती ते लिहिलेलं आहे
आहे ते काढतो. हा, निधी हेड. आता तो आपण शब्द ऍड करणार, तर त्याच्या खाली अंडरलाईन करायची ॲन ॲपल, कारण की हा एक असा वावेल आहे म्हणून तिथं आपण ॲन वापरला. फॉर ब्रेकफास्ट. त्याच्यानंतर सी नंबरचं आहे आपलं रघु ओन अ फर्स्ट प्राइज. स्पेलिंग बघून घ्यायचं, मी चुकीचंही लिहू शकतो बघा. प्राइजेस लिहिलं मी, काय पाहिजे फक्त आणि फक्त प्राइज, इंग्लिश ग्रामर. ओके. माय ग्रँडपा मी आन्सरच लिहून देतो, कारण की तुमच्या बुकमध्ये सर्व आहे तो क्वेश्चन आहे. रीड्स द न्यूजपेपर. न्यूज इकडे लिहितो, मावला नाही आहे ते. न्यूजपेपर इन द मॉर्निंग. झालं. त्याच्यानंतर आपण आता हे खोडणार आहे आणि तुमचं एक लास्ट वाला राहील, तर कोणचं राहील तर ई नंबर वाला राहील तर मी लिहून देतो पॅरोट. तुम्ही अंडरलाईन करत आहे आणि द वापरला, द आहे त्याला अंडरलाईन करा. द पॅरोट इज सेटिंग ऑन अ ट्री. झालं इथपर्यंत. त्याच्यानंतर क्वेश्चन थर्ड, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. ओके, ते लिहायचं आहे, ते मी लिहून देतो. काउंटेबल कसं लिहायचं, पहिला काउंटेबल वाला बॉक्स लिहून द्यायचं, नंतर अनकाउंटेबल वाले. बघा क्वेश्चन नंबर 3 आहे ते. पहिले मी काउंटेबल लिहून देतो. काउंटेबल. आता काउंटेबल लिहून देतो. तर सर्वात पहिला आहे बोट. सॉरी, तो अथर्व होता. त्याच्यानंतर रिंग, त्याच्यानंतर सन, डोअर, टाईम, वॉलच आहे आपल्या ह्याच्यात. लाईट आणि हाऊसेस. त्याच्यानंतर आता मी अनकाउंटेबल ते आहे ते लिहून देतो. तर लिहायचं साल्ट, टी, राऊंड, ब्रेन, त्याच्यानंतर ज्यूस, वॉटर, एअर आणि एक लास्ट लिहायचा फ्रॉम. झाले. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 लिहून. क्वेश्चन नंबर 4 म्हणजे तुम्हाला मॅथ द पेअर आहे. तर बघा, मी पहिले लिहून देतो अ स्पून ऑफ. स्पून कशाचा असतो, तर स्पून असतो आपल्या शुगरचा. काचा असतो, त्याचा आन्सर डायरेक्ट असं लिहायचं, शुगर. हाला. त्याच्यानंतर आहे अ सॅक काचा असते, तर काचा असते वीट. पीच ऑफ याचा लिहिलं वीट. त्याच्यानंतर आहे अ बॉटल ऑफ वॉटर. काची बॉटल असते वॉटरची. त्याच्यानंतर आहे पेपर लिहिलं. त्याच्यानंतर अ बाउल ऑफ सॉफ्ट, SOUP, सॉफ्ट. त्याच्यानंतर जो क्वेश्चन 5 आहे तो आहे तुमचा होमवर्क. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.